बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये केसगळतीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलंय. मात्र या केसगळतीचं नेमकं कारण काय हे अद्याप समजलं नसल्यानं गावकऱ्यांनी दूषित पाणी, बोरवेल, विहिरीचं पाणी वापरू नये असा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आलाय. आज अकोला मेडिकल कॉलेज आणि बुलढाणा जिल्ह्याच्या आरोग्य विभागाचे एक पथक या गावात दाखल झाले होते. गावकऱ्यांचे केस, रक्त तसेच त्वचेचे नमुने पुन्हा एकदा या पथकानं गोळा करून तपासणीसाठी पाठवले आहेत. या नमुन्यांचे अहवाल प्राप्त होण्यासाठी 4-5 दिवस लागणार आहेत. गावाला भेट दिली, काय नेमकी कारण सापडली का, काय सूचना केल्या आपण आपल्या अधिकाऱ्यांना? नाही, आता याच्यामध्ये हे जे गाव आहे भोंडगाव, या गावामध्ये एकूण 20 पेशंट आहेत आणि 20 पेशंट जर आपण बघितली तर नंबर ऑफ फॅमिलीज या एक 6 फॅमिली आहे. म्हणजे सर्वसाधारणपणे आपण जे काही पूर्ण गाव अशा पद्धतीचं जे काही चित्र आहे ते मला इथं वाटत नाही. इथे एक ठराविक 4-5 आडनावाच्या लोकांच्या घरामध्ये झालेलं आहे आणि एका घरामध्ये 3 लोक, 2 लोक, 5 लोक अशा पद्धतीचं आहे. आता एकंदरीत यांना एक तर पाण्याचा सोर्स, त्यानंतर काही डेफिशियन्सी आहे का बॉडीमध्ये, याचे देखील आपण सॅम्पल घेतलेले आहेत. आमचे डॉक्टरांची टीम या ठिकाणी आलेली आहे. अकोले आमचे DHO आहेत, ॲडिशनल शिव आणि सर्व हेल्थ ऑफिसर देखील गेल्या 2-3 दिवसापासून आम्ही इथं कंटिन्यू आहोत. ब्लडचे सॅम्पल घेण्यात आलेले आहेत. पाण्याचे नमुने सुद्धा आपण पाठवलेले आहेत तपासणीसाठी. आणि एक तात्पुरती फर्स्ट एड ज्याला आपण म्हणतो, त्या लोकांना काही सूचना दिलेल्या आहेत आणि मल्टीव्हिटॅमिनचं टॅबलेट देखील आपण त्यांना डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत. त्यामुळे जास्त पॅनिक होण्याची काही आवश्यकता नाही. हिवाळ्याच्या दिवसामध्ये अशा फंगल इन्फेक्शन होत असतं आणि त्यामुळं लोकांनी काही फार मोठा पॅनिक होण्याची काही गरज नाही. सॅम्पल आल्यानंतर योग्य ती ट्रीटमेंट आमची डॉक्टर मंडळी देतील. त्यामुळे ग्रामस्थांनी देखील काही घाबरून जाण्याचं काही कारण नाही.